प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवल्यातील नागडे रेल्वे गेट परिसरात काल सायंकाळच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो महत्त्वाची ओळखपत्रे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संध्याकाळी वॉक करत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात शेकडो आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड नागरिकांना आढळून आले. याबाबतची माहिती तात्काळ येवला तहसीलदार यांना देण्यात आली. कामगार, तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही सगळी ओळखपत्रे येवला शहर पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत. विशेष म्हणजे रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे आढळून आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही कागदपत्रे नेमकी कोणाची आहेत, ती तेथे कशी आली, एवढ्या मोठ्या संख्येने ओळखपत्रे एकाच ठिकाणी कचऱ्यात कशी पडली, त्याचा काही दुरुपयोग झालाय का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. मी अन्सार भाई शेख व माझे मित्र इम्रान भाई शेख आणि अजून आमचे एक मित्र आहे. म्हणजे आम्ही रोज संध्याकाळी या ठिकाणी आता फिरायला येतो या नागड्या रोडला. आणि चौकीजवळ जे आहे तो थोड्याला आमचं निदर्शन आलं. बघा, आम्ही जे बघितलं त्याच्यात पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड भरपूर प्रमाणात असे फेकून दिलेले दिसले. त्याच्यामुळे आमचं एक म्हणणं आहे की शासनाने एक लक्ष द्यावं या गोष्टीकडं. तर एक काय म्हणजे डुप्लिकेट झालेलं आहे, तो कोणी काही गैरप्रकार केलेला आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन बारकाईने लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी, काहीतरी चौकशी करावी. मी इम्रान भाई शेख. आम्ही रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फिरायला जात असतो आणि आज आम्ही बघितलं का चौकीच्या शेजारी हे चौफुलीजवळ कचऱ्याच्या कुंडीमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड असे म्हणजे कामाची वस्तू इथं आम्हाला आढळले. आणि आमची हीच विनंती आहे का हे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे वस्तू कस काय आले, कुठून आले काय, आणि जास्त प्रमाणात आहे, 1-2 नाही किंवा 50-60 पेक्षा जास्त इथं आधार कार्ड, पॅन कार्ड, या आधार कार्ड, पॅन कार्डांचा कोणीही काही गैरवापर करू शकतो. आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो का हे कुठून आले, कस काय आले याची चौकशी व्हावी आणि याचा पूर्णपणे